नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब वाघमारे आणि आपण आज पाहणार आहोत जे मेम्ब्रेन खराब झालेले असतात, टाकून द्यायची वेळ येते, त्यांना क्लीन करून परत आपण वर्षभरासाठी कशा प्रकारे वापरू शकतो। तुम्ही पाहू शकता, मी जो हा पाईप दाखवत आहे तुम्हाला, ह्याच्यातनं वेस्ट वॉटर जे आहे प्लॅन्टचं ते बाहेर निघतं आणि असा रॉ वॉटरचा हा कॉक बंद केला आहे। ओके, जे वेस्ट वॉटर आहे ते आपण ह्या ड्रममध्ये सोडतो आहे, बरोबर। ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की वेस्ट वॉटर जे आहे ते ह्या ड्रममध्ये सोडा आणि प्रेशर गेजकडे पहा, 0 प्रेशर असला पाहिजे। वेस्ट वॉटर आपण बाहेर काढल्यामुळं आता वेस्ट वॉटर ज्या ठिकाणाहून जाते त्या ठिकाणी तुम्हाला पाणी बाहेर जाताना दिसणार नाही आणि प्रेशर गेज पण मायनस प्रेशरला आहेत। हे आहे प्युअर वॉटरचं प्रेशर रोटामीटर, ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि आपण आता बंद केला डोजिंग पंप। हे पहा, ह्या ज्या ड्रममधनं पाणी आपण प्लॅन्टला देतो आहे, पंपाच्या पहिलं एक आपण वाल बसवला आहे आणि एक टी बसवला आहे, त्यामधनं आपण डायरेक्ट प्रेशर पंपाला पाणी देतो आहे। हा प्रेशर पंप ज्या ड्रममध्ये केमिकल टाकलेलं आहे ते केमिकल घेऊन डायरेक्टली मेम्ब्रेनमध्ये प्रेशर देतो आहे, बरोबर। ह्या दोन्ही मेम्ब्रेनला आपण आता क्लीन करतो आहे, आपला 40,000 रुपये खर्च वाचवतो आहे। त्या मेम्ब्रेनमधनं पाणी आपण टाकून ते वेस्ट वॉटरद्वारे